श्रीरामपूर शहरातील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण झाला। या हत्येनंतर श्रीरामपूर शहर 4 दिवस बंद राहिलं। मोठा संताप व्यक्त झाला। व्यापारी आणि नागरिक रस्त्यावर उतरले आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाईचं आश्वासन देण्यात आलं। पण आता महिना उलटला आणि दुबैया कुटुंबीय पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत। आरोपींवर मोका कधी लावणार असा थेट सवाल दुबैया कुटुंबियांनी केला आहे आणि याच मागणीसाठी येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी सकाळी 10 वाजता महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे। मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही कुटुंबियांनी दिला आहे। आता नेमकं दुबैया कुटुंबियांचं म्हणणं काय आहे आणि या प्रकरणात मोका कारवाईची मागणी का केली जाते पाहूया आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट। 11 जुलै रोजी श्रीरामपूर शहरातील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांची हत्या झाली। या घटनेनंतर संपूर्ण श्रीरामपूर मध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं। शहर आणि तालुक्यात तब्बल 4 दिवस बंद पाळण्यात आला। दुकानं बंद होती, व्यवहार बंद होते आणि व्यापारी, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक नागरिक संघटित गुन्हेगारीच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते। या काळात दुबैया कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली। पोलीस अधीक्षकांकडून आश्वासन मिळाल्यानंतर आकाश दुबैया यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। पण आता या घटनेला 1 महिना झाला आहे आणि दुबैया कुटुंबियांचा सवाल आहे, आम्हाला दिलेल्या आश्वासनाचं काय झालं? दुबैया कुटुंबियांचं म्हणणं आहे की फक्त आरोपींना अटक करून हा प्रश्न संपणार नाही। श्रीरामपूरमध्ये संघटित गुन्हेगारी जर वाढत असेल तर त्यांच्या मुळाशी कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे। गुन्हेगारांना एवढं बळ कुठून मिळतं? गुन्हा केल्यानंतर त्यांच्या पाठीशी कोण उभं राहतं आणि गुन्हेगारीचं हे नेटवर्क नेमकं किती मोठं आहे या सगळ्यांचा तपास झाला पाहिजे अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। आणि त्यामुळेच संघटित गुन्हेगारीत सहभागी असलेल्या आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे। या पत्रकार परिषदेत दुबैया बंधूंनी राजकीय संबंधांवरही सवाल उपस्थित केले आहेत। संघटित गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याचा आरोप करण्यात येत असलेल्या व्यक्तीच्या राजकीय संबंधांबाबत संबंधित पक्षाने भूमिका का घेतली नाही, त्यांच्यावर पक्षातून कारवाई का झाली नाही असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत। मात्र हे आरोप दुबैया कुटुंबियांनी केलेले आहेत, त्यामुळे या आरोपांवर संबंधित व्यक्ती आणि संबंधित पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे हेही समोर येणं महत्वाचं आहे। दुबैया कुटुंबियांनी श्रीरामपूर मधील व्यापारी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केलाय। गुन्हेगारांच्या भीतीमुळे व्यापारी वर्गांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे असा त्यांचा दावा आहे। काही लोक व्यवसाय बंद करून दुसरीकडे जात असल्याचंही त्यांनी निवेदनात म्हटलं आहे। आता या दाव्यांची प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण एखाद्या शहरात व्यापारी, महिला, तरुण आणि सामान्य नागरिकांना सुरक्षित वाटणं ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर दुबैया कुटुंबियांनी पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे। 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता महात्मा गांधी पुतळ्यासमोर हे धरणे आंदोलन होणार आहे। मोका अंतर्गत कारवाई करा, संघटित गुन्हेगारीची मुळं शोधा आणि आकाश दुबैया हत्या प्रकरणाचा खटला जलद गतीने चालवावा या प्रमुख मागण्या कुटुंबियांनी केल्या आहेत। आणि जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढे आणखी मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। आकाश दुबैया यांच्या हत्येला आज 1 महिना झाला। घटनेनंतर श्रीरामपूर बंद झालं, नागरिक रस्त्यावर उतरले, कुटुंबियांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली। पण आता पुन्हा एकदा तोच सवाल समोर आला आहे, मोका कारवाईचं आश्वासन नेमकं कुठे गेलं?
दुबया कुटुंबीय 15 ऑगस्टला रस्त्यावर उतरणार आहेत. आता या आंदोलनाला श्रीरामपूरकरांचा किती प्रतिसाद मिळतो? पोलीस प्रशासन मोका कारवाईबाबत काय भूमिका घेतं आणि या संपूर्ण प्रकरणात पुढची कारवाई काय होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, आकाश दुबया कुटुंबियांचं न्यायासाठीचा लढा अजून थांबलेला नाही आणि आता प्रशासन या कुटुंबियांच्या मागण्याकडे कसं पाहतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अशाच स्पेशल रिपोर्टसाठी पाहत राहा भीम प्रहार न्यूज मराठी. नमस्कार.